रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीचे ॲफर्मेशन्स दिलेले आहेत. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. चिबॉल ज्यांनी तयार करून ठेवलेला आहे त्यांनी चिबॉल ब्रह्मांडातनं घ्यायचा आहे. कपशेपमध्ये तुम्ही दोन्ही हात ठेवलेले आहेत. होपोनोपोनो या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या स्वतःला रेकी देत आहोत. आजचा होपोनोपोनो ह्या प्रार्थनेचा 4था दिवस. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. पूर्ण रेकीचं ध्यान होईपर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळे सगळ्यांनी अलगद मिटून घ्यायचे आहेत. डोळे अलगद मिटून घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. चिबॉल आपण घेतलेला आहे. या चिबॉलला आज तुम्ही बघायचंय पूर्णपणे आकाशी प्रकाशामध्ये. आता ह्या चिबॉलवर तुम्ही बीजमंत्र काढायचंय. सगळ्यात अगोदर ओम काढा, हम काढायचंय, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. मग काढायचंय तुम्ही हार्टचं चिन्ह. रेकी लेवल 3 झालेल्या पुढच्यांनी हार्ट हार्ट हार्ट. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. या चिबॉलमध्ये आपल्या शरीरामधला एक असा अवयव बघण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्याचा आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होत आहे. त्या अवयवाला आज तुम्ही बघत आहात पूर्णपणे आकाशी प्रकाशामध्ये. ज्या चक्राशी संबंधित हा अवयव आहे त्या पूर्ण चक्राला आकाशी प्रकाशामध्ये बघायचंय. तो अवयव तुमच्या अन्नमय कोशामधला असू शकतो, स्वादिष्ठान चक्रातला असू शकतो किंवा इतर कुठल्याही चक्रांमधला असू शकतो. फक्त त्या अवयवाला पूर्ण लक्षपूर्वक आकाशी प्रकाशामध्ये बघायचंय. त्या अवयवाला जो काही त्रास होत आहे त्याला पूर्णपणे आपणच जबाबदार आहोत. आपल्या चुकीच्या खाण्यामुळे म्हणा किंवा पंचतत्वांची न काळजी घेतल्यामुळे त्या अवयवाला त्रास होत आहे हे आपण मान्य करत आहोत. आपण पूर्णपणे त्या अवयवाला जो काही त्रास होतोय त्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आय एक्सेप्ट इट. आता त्या अवयवाला तुम्ही होपोनोपोनो प्रार्थना म्हणत आहात. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमचे खूप आभारी आहे. तुम्ही उत्तमरित्या काम करत आहात. पण जो काही बिघाड या अवयवात झालेला आहे तो फक्त माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे. त्या अवयवावर माझं खूप प्रेम आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी त्या अवयवावर खूप प्रेम करते. आता बंद डोळ्यांमधून
आपल्या मूलाधार चक्राला बघायचंय. माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ असलेले मूलाधार चक्र, या शरीराचा जे मूळ आधार आहे ते पृथ्वी तत्व. या पृथ्वी तत्वामध्ये, इथल्या अवयवामध्ये जर काही अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांना फक्त आपणच कारणीभूत आहोत. आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला कमी झालेला आहे. मनापासून माफी मागायची आहे पृथ्वी तत्वाची, आणि त्याचबरोबर मूलाधार चक्राची. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आकाशी प्रकाशामध्ये बघायचंय. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आणि मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव बघा. आपले दोन्ही पाय, त्यातले सूक्ष्म अवयव, जननेंद्रिय, त्यांना जोडून असलेले इतर अवयव, सगळ्यांना आपण ऊर्जा देतोय. या चक्रामध्ये जर काही अडथळे असतील तर ते फक्त आपणच त्याला कारणीभूत आहोत. देवाने आपल्याला सुंदर असं सक्षम शरीर दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जो काही बिघाड झालेला आहे तो फक्त आपणच केलेला आहे. आता माफी मागायची आपल्या प्रत्येक अवयवाची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. खूप आभार मानायचे आता इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. लम वम शम शम सम सावकाश आता पूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन यायचंय. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, या चक्रामध्ये जर काही अडथळे असतील त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी मान्य करते की माझ्या स्वतःच्या चुकीच्या सवयींमुळे या चक्रामध्ये अडथळे आले आहेत. इथला प्रत्येक अवयव आकाशी प्रकाशात बघायचा आहे. या प्रत्येक अवयवाची मनापासून माफी. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही उत्तमरित्या काम करत आहात, पण माझ्या चुकांमुळे तुमच्यामध्ये अडथळे झालेले आहेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. प्रत्येक अवयव माझा खूप महत्त्वाचा आहे. शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. नको असलेले विचार पण आपण त्याच्यापासून एकदम लांब आहोत. पूर्ण कृतज्ञता प्रत्येक अवयवाविषयी.
I am sorry, please forgive me. Thank you, I love you. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. वम बम भम लं रं यं सुंदर असा आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन यायचंय. सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नीची देवता सूर्यनारायण यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. डोकं टेकून सूर्यनारायणांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. शरीरामधले अग्नी तत्व जर त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल, अडथळे येत आहेत, आपल्या अन्नमय कोशाच्या रिलेटेड जर आपल्याला काही त्रास होतोय, तर आपण ते मान्य केलेलं आहे. मला मान्य आहे की त्या अग्नी तत्वाची मी काळजी नाही घेतली आणि त्यामुळे माझ्या शरीरामध्ये बिघाड होतोय. हे मी पूर्णपणे मान्य केलेलं आहे. त्या अग्नी तत्वाची मी माफी मागत आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. भरभरून अग्नीची देवता सूर्यनारायण त्यांचे आशीर्वाद मला देत आहेत. या अग्नितत्वावर माझं खूप प्रेम आहे. सूर्यनारायणांचे आशीर्वाद मला मिळत आहेत. खूप आभार सूर्यनारायणांचे. त्यांच्या आशीर्वादामुळे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप खूप आभार इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. बीजमंत्रांद्वारे इथला प्रत्येक अवयव आज आकाशी प्रकाशामध्ये बघायचे आणि बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. रम डम ढम नम तम थम दम धम नम
पम. फम. तुमच्या दोन्ही हातांमधून भरभरून ऊर्जा तुमच्या त्या शरीरातल्या अवयवापर्यंत पोहोचत आहे. ज्या अवयवाला त्रास होत आहे त्या अवयवाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर आधारित असलेली आपली सगळी चक्र आणि त्याच्यामध्ये असलेले विविध पंचतत्व, त्या पंचतत्वांना आपण सक्षम करत आहोत. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे. आता पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर घेऊन या. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचंय. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायू तत्व जर शरीरामधले बिघडले असेल तर त्याला पूर्णपणे मी स्वतः कारणीभूत आहे. या वायू तत्वाची मी माफी मागत आहे. वायू तत्वाची देवता श्री हनुमानजी विविध वायूंच्या प्रकारांद्वारे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. खूप आभार मानायचे. सगळ्यात अगोदर माफी मागायची वायू तत्वाची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. वायू तत्वावर माझं खूप प्रेम आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. शरीरातले वायू तत्व माझे उत्तमरित्या काम करत आहे. या वायू तत्वावर माझं खूप प्रेम आहे. आजपासून माझ्या वायू तत्वाची मी खूप काळजी घेत आहे. त्याद्वारे मला हनुमानजींचा आशीर्वाद मिळत आहे. बंद डोळ्यांमधून हनुमानजींना बघायचे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. रक्तशुद्धीकरणाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप खूप आभार या प्रत्येक सूक्ष्म क्रियांचे. बीजमंत्रांद्वारे यम कम खम गम घम चम छम जम जम
टम ठम या बीजमंत्रांद्वारे माझे वायू तत्व एकदम उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार वायू तत्वाचे. आता सावकाश आपले लक्ष कंठाच्या मध्यस्थानी घेऊन या, जिथे आहे आपले विशुद्ध चक्र. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. शुद्धीकरण प्रक्रियेशी संबंधित असलेले हे चक्र, आत्तापर्यंत आपण जर काही चुकीचं बोलून दुसऱ्यांना दुखवलं असेल किंवा आपण दुखावलं गेलो असेल, या प्रत्येक गोष्टीची खूप माफी मागायची आहे. आकाश तत्वाचा संबंध आहे या चक्राशी. आकाश तत्वामध्ये जर आपल्या अडथळे येत असतील तर त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. मीच त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे ज्याद्वारे माझ्या विशुद्ध चक्रामध्ये अडथळे आलेले आहेत. या विशुद्ध चक्राची मी खूप माफी मागते अगदी मनापासून. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. इथला प्रत्येक अवयव माझ्यासाठी खूप प्रिय आहे. बुद्धीची देवता देवी सरस्वती, ज्ञानाची देवता, मला विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होत आहे. या विविध ज्ञानाचा जर मी व्यवस्थित उपयोग करत नसेल तर त्या विद्येच्या देवतेची मी माफी मागत आहे. हे देवी सरस्वती, मला माफ करा, कृपया मला माफ करा. मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. हे महासरस्वती, प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार. तुमचे भरभरून आशीर्वाद मला पोचत आहे. मीच अज्ञानी आहे, ते ग्रहण मला व्यवस्थित करता येत नाही आहे. मी तुमच्या अगदी मनापासून माफी मागते. हे देवता देवी सरस्वती, मला माफ करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. देवी सरस्वती, ज्ञानाची देवता, जिच्याद्वारे आपल्याला भरभरून ज्ञान मिळत आहे, विविध शास्त्रांचे, ज्यांच्यामुळे मला मिळत आहे ते माझे रेकीचे गुरु, आध्यात्मिक गुरु, त्यांचे मी प्रत्येक क्षणाला आभार मानते. खूप आभार या ज्ञानाच्या विविध देवतांचे. बीजमंत्रांद्वारे हम om am im im एम ऐम ओम औम अम
ह्लूं ह्रूं ह्रूं. खूप आभार इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. सावकाश आता पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन या. पवित्र आत्म्याचे हे स्थान, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. परमतत्व, शिवतत्व यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपल्या गुरूंविषयी जर आपली काही श्रद्धा कमी झाली असेल तर त्या गुरूंची माफी मागायची. आपले रेकीचे गुरु डॉक्टर मिका ओसुई, वासंतीताई, मास्टर चेन लिन यांचे आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली, त्यांच्यावर जर आपण कुठे अविश्वास ठेवला असेल तर मनापासून त्यांची माफी मागायची. त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. भरभरून तुम्ही तुमचा आशीर्वाद मला देत आहात. हा प्रत्येक माझा श्वास तुमच्यावर आधारित आहे, ज्याची किंमत मला फक्त आत्ता कळाली आहे. माझा प्रत्येक आयुष्यातला क्षण खूप महत्त्वाचा. भरभरून सद्गुरूंची कृपा माझ्यावर आहे. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा मी सदुपयोग करत आहे. जणू माझ्या गुरूंची भरभरून कृपा आणि आशीर्वाद माझ्यावर आहेत. खूप आभार माझ्या गुरूंचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्या आध्यात्मिक गुरूंचे मला भरभरून आशीर्वाद येत आहेत. इथला प्रत्येक अवयव माझा छान काम करतोय. या चक्राच्या अवयवामध्ये जर कुठे काही बिघाड असेल तर मला त्याची जबाबदारी फक्त मी स्वतः घेत आहे आणि त्या अवयवांची मी माफी मागत आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. मी इथल्या प्रत्येक अवयवावर खूप प्रेम करते. या प्रार्थनेद्वारे ज्या अवयवाला माझा त्रास होत आहे तो आता एकदम कमी होत आहे. खूप आभार. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे बीजमंत्रांद्वारे. हम क्षम आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. जर आपल्याला या सहस्त्रहार चक्राविषयी काही त्रास होत असेल, आपल्या मेंदूंना जर काही त्रास होत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या चुकीच्या विचारांमुळे, चुकीच्या निर्णयांमुळे जो मला काही त्रास होत आहे, जो माझ्या अवयवाला त्रास होतोय, त्याची मी खूप माफी मागते. मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
त्या अवयवाला तुम्ही सुंदर आकाशी प्रकाशात बघत आहात. ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद त्या अवयवाला मिळत आहेत. खूप आभार मानायचे. सक्षम सहस्त्रहार चक्राचे बीजमंत्रांद्वारे सोहम. मी तोच पवित्र आत्मा आहे. सातत्याने ही जाणीव आपण आपल्या स्वतःला करून देत आहोत. हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. शरीरातला आपला जो कुठला अवयव आहे ज्याला त्रास होत होता तो त्रास आता हळूहळू कमी होत आहे. खूप आभार मानायचे. होपोनोपोनो या प्रार्थनेचे, शिवशक्तीचे, आपल्या गुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे. सावकाशची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. आपण एकदम सुरक्षित आहोत. परत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या त्या अवयवाला बघा. परत कव्हर करा आणि नमस्कार करा. याची बॉलवर काढायचे. ओम बीजाक्षर हम काढा आणि चुकुरे काढा. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, सगळ्या अवयवांचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.